आदित्य ठाकरेंनी दिल्ली पोलीस यांच्या कारवाईवर ट्विट केलेलं आहे। पाहूया आपण काय म्हणणं आहे आदित्य ठाकरे यांचं। केवढी लाजिरवाणी गोष्ट। भारतीय लोकशाही निर्लज्जपणे आणि बळाचा वापर करून मोडली जातीये। एका अकार्यक्षम मंत्र्यांविरोधात विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनं सुद्धा सहन केली जात नाहीयेत। तर एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उपोषण स्थावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं। यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचा आहे? आम्ही आंदोलन मोडून काढू पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना, असं रोहित पवार ट्विट करतायत। अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रिय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही, हा मुद्दा या ठिकाणी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।